चेन्नईला गांडवला रे, चेन्नईला लुटला रे, चेन्नईला लोबाडला रे. अरे धोनीच्या नावाखाली कुठला गोणी आणला भाई, काय कॅप्टन्सी केली भावानी. येतय मोठ्या मोठ्या गप्पा मारतय, उगा आबाळ हेपल्यागत करतय आणि काय परफॉर्मन्सच्या नावाखाली भाऊ. खरं सांगतो, एवढा मोठा पोपट पंची कॅप्टन मी आजपर्यंत बघितला नाही मित्रांनो. याला पहिल्या दिवसापासून आम्ही सपोर्ट करत होतो. मागच्या वर्षी हारले होते, आम्हाला काय वाटलं नाही. परंतु यावर्षी जे मनाला लागलेलं आहे याचं कारण आहे की कॅप्टन खुद्द खेळले नाही आहेत, कॅप्टन लोकाला ज्ञान देत सुटतात मित्रांनो. 18 कोटी रुपये साहेब घेतात चेन्नई सुपर किंगकडनं फीज, आणि 18 कोटी रुपयामध्ये रन किती मारतात? 321 रन. 321 रनला जर तुम्ही 18 कोटीच्या पॅकेजला डिवाइड केलं तर एका मॅचला 5,61,000 रुपये, सॉरी 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 एका रनाला 5,61,000 रुपये साहेबांनी घेतलेले आहेत. साहेबांनी कितीच्या स्ट्राईक रेटने रन मारलेले आहेत? तर 120च्या पण खालच्या स्ट्राईक रेटने. आजूबाजूची जी शिमडी 15 वर्षाची पोरं आहेत, वैभव सूर्यवंशी असेल, अभिषेक शर्मा असेल, हे जे पोरं आहेत ना, ही पोरं कितीच्या स्ट्राईक रेटने रन मारतात? 200-250. यांचं तर कंपॅरिझन पण करत नाहीये आपण. यांच्या खालचे जे पोरं असतात ना, जर समजा ध्रुव जुरेल झाले, तिलक वर्मा झाले, 180-190च्या रनाच्या स्ट्राईक रेटने हे रन मारतात. तेवढं तर एक्सपेक्टेशन आम्हाला असावं. परंतु आमचे दादा, आमचे मालक हे कितीच्या स्ट्राईक रेटने खेळलेले आहेत? तर मित्रांनो, अक्षरशः 120च्या पण खालच्या स्ट्राईक रेटने खेळलेले आहेत. आणि याच्याचमुळं आमचं मन दुखलं, आमचं मन हे झालं. आणि आमचे जे ऋतुराज दादा आहेत ते उगा आपाळ हॅपल्यावाने करतात, बोलतात की आम्ही जिंकू, आम्ही अजूनही फायनलमध्ये जाऊ, असं येतात बोलतात आणि आमची इज्जत घालतात. कारण उत्तर आम्हाला द्यावं लागतं. खेळून तुम्ही जाता, परंतु आम्हाला हे आजूबाजूच्या लोकांना उत्तर द्यावं लागतं. कारण आम्ही 18 वर्षापासून त्या फ्रँचायझीला सपोर्ट करतो. बाय हार्ट आम्ही त्या फ्रँचायझीचे फॅन आहोत. आम्ही सर्वत्र दिलेलं आहे चेन्नई सुपर किंगला, आणि त्या धोनीच्या कॅप्टन्सीच्या अंडर आम्ही ते बघत आलेलो आहे. तो कॉन्फिडन्स आम्ही बघत आलेलो आहे. त्या फ्रँचायझीची आईमाय केल्याबद्दल धन्यवाद. सर्वात महत्त्वाचा बाब म्हणजे मित्रांनो, ऋतुराज गायकवाडचा सगळ्यात मोठा गैरसमज आहे की तो स्वतःला धोनी समजतो. कारण तो काय करतो मित्रांनो, स्वतः आहे ना 1 रन काढतो, टुकू करतो आणि नॉन स्ट्राईक एंडला जाऊन थांबतो. समोरचा जो दुसरा बॅट्समन असेल त्याला मारायला, तू मार, मी आहे, 1 रन काढतो. मित्रांनो, लिटरली पॉवर प्लेमध्ये एक तरी फोर मार बाबा. अरे कालच्या मॅचमध्ये 21 बॉलावरती जर तू 15 रन करत असेल तर तू काय क्रिकेट खेळतोय? अरे मी जरी जाऊन थांबलो ना तर कत्त्या कुत्त्या मारून नाही ना, 4 रन तर मारेल ना. एक पण बाउंड्री नाही, 15 रन मारलेत भाऊनी. 15 रन पळून काढलेले आहेत 21 बॉलामध्ये. अक्षरशः 21 बॉलामध्ये पळून काढलेले. आणि ही मॅच काय आहे? या मॅचमध्ये डिसाईड होणार होतं की तुम्ही या जे टॉप 4 आहे त्या टॉप 4मध्ये जाऊ शकले असतात. त्या टॉप 4मध्ये तुमची जागा फिक्स झाली असती. जेवढं नशीब साथ देत होतं मित्रांनो, परवा दिवशी त्या राजस्थानला हरली, की पंजाब हरली, सगळं हरलं. त्याच्या आधी पण ऑपॉर्च्युनिटी अशीच होती. आता हा परत त्याच ऑपॉर्च्युनिटीचं जर तोंडात आस लावून बसला असेल तर माझी तळपायाच्या मस्तकाला जाईल. बाबा रे, तुझ्या पाया पडतो, असल्या काही गोष्टी बोलू नका. अजूनही आम्ही रेसमध्ये, अजून मी ह्याच्यामध्ये, अजून आम्ही त्याच्यामध्ये, कारण आम्ही अपेक्षा सोडलेल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला खेळता येत नाही, आपल्याला जमत नाही हे आपल्याला माहिती आहे. एखादं सीझन चांगलं गेलं म्हणून आपण कन्सिस्टंट नाही हे आपल्याला पण माहिती आहे. आपण टेस्टच्या लेवलचे प्लेयर आहेत आणि आपण क्रिकेट खेळतोय काय T20. अरे पुजाराचं स्ट्राईक रेट जास्त होतं तुझ्यापेक्षा भाऊ. पुजाराच्या जर इनिंग काढल्या तर पुजाराचं स्ट्राईक रेट जे होतं ते तुझ्यापेक्षा जास्त होतं. तुझ्या स्ट्राईक रेटने यावर्षी खेळलेला आहे. अक्षरशः चेन्नईला एलिमिनेट करण्यामध्ये तू एकमेव बादशाह आहे. तुला त्या पोझिशनची एवढी लालच आहे, तू ओपनर म्हणून तिथं खेळतो. काय गरज आहे तुला ओपनर म्हणून खेळायची? तर तू बॅकला जा, तू 3 नंबरला जा, 4 नंबरला जा. तुला ओपनिंगला उतरायचं आहे. तू दुसऱ्याला ना संधी दिली असती. जे नवीन नवीन पोरं आहेत, सरफराज खानला उतरवलं असतं. अरे त्यांनी मागं मारो आहे ना, 50 रन मारले असते रे त्या पोरांनी. तुझ्याकडनं तेवढे रन निघतच नाहीयेत. तुझे 50 रन आम्हाला दिसले तर तू 40 बॉलमध्ये 50 रन मारतोय. लिटरली अशा मॅचेस तू जिंकवलेल्या आहेत. तुझी कॅप्टन्सी काहीच नाही. लिटरली 8-8 सिक्स एखाद्या बॉलरला मारत असतील तरी तू त्याच्या आधी बॉल देतो. काय कॅप्टन्सी भाई? म्हणजे स्वतःला धोनी समजायचा आणि आहे ना त्याप्रमाणे प्लॅन इम्प्लिमेंट करायचा. नको रे राजा, नाही. धोनीचं वेगळं होतं. धोनी ग्राउंडमधनं गेम चेंज करायचा, त्या स्टंपाच्या मागून गेम करायचा. तू आपल्याला तिथपर्यंत कंपॅरिझन होतच नाही, हे लक्षातच ठेव. हा एकच बकरा नाही आहे मित्रांनो. ऋतुराज गायकवाड हा एकच नाही आहे. ह्याच्यामध्ये 2 जण अजून आहे. एक आहे
द ग्रेट द लॉर्ड द ग्रेट द लॉर्ड शिवम दुबे. मित्रांनो, शिवम दुबे जे आहेत ना, काय म्हणावं साहेबांना. येतात पहिल्यांदा आहे ना, जजमेंट घेतात, 10-12 बॉल खेळून जातात आणि 10-12 बॉल खेळल्यावरती शेवटचा 1 ओव्हर एवढी डीपला जाऊन घ्यायची काय गरज आहे, मला हे समजत नाहीये. आम्ही दुसऱ्या टीमच्या मॅचेस ज्यावेळी बघतो त्यावेळेस ते प्लेयर्स येतात, धपाधप मारायला चालू जातात. साहेबांना बघितलं की साहेब येतात, पहिले 20 बॉल तर खाणार, त्यानंतर जाऊन कुठेतरी 1-2 सिक्स मारणार आणि बेस्ट फिनिशर. अरे याला फिनिशर नाही म्हण बाबा, ह्याला काय म्हणतात, ह्याला हगणं म्हणतात. जर आपल्या घरामध्ये बाथरूम नसेल तर आपण येऊन पिचवरती हगणं हे ह्याला म्हणतात. काय तू फिनिशर नाहीये, तुम्ही धोनी नाहीये रे, तुमचा गैरसमज होतोय. तू डीपला का घेऊन जातोय मॅचेस? आणि तुला पण 12 कोटी रुपये दिलेले आहेत, तू संपूर्ण सीझनमध्ये 185 रन करतो. 12 कोटी रुपये जर तुम्ही डिवाइड केले त्या 185 रनांनी, लिटरली मित्रांनो, एका रनासाठी 18 लाख रुपये या लोकांनी घेतलेले आहेत. छोटी गोष्ट नाहीये ही. काय म्हणावं यांना. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तर तो प्रशांत वीरच भाई, प्रशांत वीर. आई शपथ यार, 14.2 लाख, 14.20 लाख, सॉरी, 14.20 लाख म्हणजे 14 कोटी 20 लाखामध्ये 65 रन मारलेले आहेत भाऊने संपूर्ण IPLच्या सीझनमध्ये. त्याला संधी जरी कमी भेटलेली असली तरी त्या संधीचं सोनं तर कर ना बाबा. कार्तिक शर्मा 14 कोटी रुपयाला घेतलेला आहे ना त्याला, तर तो चालला भाऊ. त्यांनी रिझल्ट पण दिला तसा. चांगला खेळलं पोरगं ते. सुरुवातीच्या मॅचेसमध्ये तो कंडला, परंतु त्याचा फॉर्म परत आला, तो खेळला चांगला. त्याच्याविषयी काही तक्रार नाही. प्रशांत वीर भाई, अरे तू बॉलर आहे, तू बॅट्समन आहे, तू ऑलराऊंडर आहे, काहीच कळलं नाही भाई. तुझी कामगिरी पण काय नव्हती. लिटरली 18.5 लाख रुपये एका रनासाठी घेतलेले भाऊनी. एवढा मानसिक त्रास झालेला आहे ना ह्या कालच्या 2-4 मॅचेस बघून आम्हाला, की एवढी मोठी संधी होती. कुठेतरी जाऊन आहे ना एक चान्स भेटला होता. झालं असतं काहीतरी, परंतु नाही झालं. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जे रिप्लेस होऊन आलेले ते पण इंटरनॅशनल क्रिकेटर आहेत. सगळे इंटरनॅशनल लेव्हलचे प्लेयर्स आहेत, तरी देखील क्वालिफाय झालेले नाही. आम्ही मान्य करतो इंज्युरी झाली, एवढे जखमी झाले प्लेयर, चांगले प्लेयर्स बाहेर गेले. परंतु जे पहिल्या मॅचपासून खेळतात आहे, त्यांची कामगिरी काय आहे? काय खेळले तुम्ही? कालच्या मॅचमध्ये संजू चांगला खेळला. मित्रांनो, दुसरी गोष्ट, उर्विलने पण 2 सिक्स मारले, ते समाधान आहे. कमी बॉलमध्ये तो डॉट बॉल तर खात बसला नाही. कार्तिक चांगला खेळून गेला. मित्रांनो, ब्रेविस चांगला खेळून गेला. यामध्ये काय हे शिवम दुबे हे 22 बॉलमध्ये 26 रन. म्हणजे लिटरली पैसे लुबाडायचे काम यांनी केलेले आहे. त्यामुळे अतिशय दुःख वाटतं. आणि जी एलिमिनेशन झाली नसती, काहीच झालं नसतं. यावेळेस चान्सेस पण होते, जिंकू पण शकले असते. ते कुठेतरी गेलं मित्रांनो. आणि त्यामुळेच आम्हाला पस्तावा होता या गोष्टीचा, की जे बनवलेलं एक आम्ही पण चेन्नई सुपर किंगने जे एक लेगसी क्रिएट केलेली आहे, ती लेगसी कुठेतरी मोडायचं काम चालू झालेलं आहे. नक्कीच मित्रांनो, कुठेतरी डाऊनफॉल आहे. अशा मॅचेस हातातून सुटतात म्हणल्यावरती ह्या पैशांना, हे एवढे पैसे देऊन एवढ्या मोठ्या रकमा यांच्यावरती लावून सुद्धा जर यांनी कामगिरी केली नसेल तर किती फालतूगिरी हे म्हणायला गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टीवरती काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. माझं तर मूड ऑफ आहे, आपण बोलणार पण आहे या गोष्टीवरती आता काय. नक्कीच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.